विचार बरोबर असेल, जर तुमची दिशा बरोबर असेल, तर हे एंजल्स तुम्हाला गाईड करतात की तुम्ही जे काही करताय ते बरोबर आहे किंवा तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात. आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचे निर्णय घेणं जास्त सोपं होतं. आता बघा, आज आपण जे काही बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी काल आपण शक्तिपात घेतला, एंजल्स बरोबर कनेक्टिव्हिटी झाली. पण आता एंजल्सना कॉल कसं करायचं, त्यांची प्रार्थना कशी करायची, ही गोष्ट आज मी सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आपण एक छोटासा रिकॅप घेणार आहोत की गेल्या 3 दिवसांमध्ये आपण काय काय शिकलोय. म्हणजे थोडक्यात एक उजळणी आपल्याला घ्यायची आहे. आता जात्याच शिक्षक असल्यामुळे ही उजळणी घेणं अगदीच गरजेचं वाटतंय मला. कारण मंजिरी मॅडमनी माझी ओळख करून देताना सांगितलेलं होतं की मी मराठी टीचर म्हणून 20 वर्ष जॉब केलेला आहे. आणि त्यामुळे नकळतपणे तो शिक्षकी पेशा माझ्या नसा भिनलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकवून झाली की त्याची एक उजळणी, हा एक परिपाठ असतो. पण त्याच्यामुळे नकळतपणे आपण जे काही ऐकलंय, जे काही शिकण्याचा प्रयत्न केलाय, किंवा तुम्हाला मी जे काही शिकवलंय ते मला सुद्धा एकदा रिकॅप केलं की ते जरा छानसं लक्षात राहतं. आणि आपल्यामध्ये पण एक छान बॉन्डिंग तयार होतं. आपण ज्या वेळेला एकत्र येतोय, आज तुम्ही सगळे इथे झूम मीटिंग वरती उपस्थित आहात, तुम्ही क्लास अटेंड करताय, एंजल बरोबर कनेक्ट होण्याचा प्रयत्न करताय, तुमचं कनेक्शन करवून देण्यासाठी मी माध्यम म्हणून काम करतेय. तर हे सगळे आपण एकत्र इतके जण का आहोत, तर आपली एनर्जी एका लेव्हलवर आलेली आहे. ज्या वेळेला अशा जेवढ्या लोकांच्या एनर्जीज एका लेव्हलवर येतात तेवढे लोक त्या वेळेला एकमेकांच्या बरोबर कनेक्टेड असतात. कित्येकदा आता असं लक्षात येतं आपल्या की आपल्या ओळखीचे नसलेले अनेक लोक या ग्रुपमध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत. माझ्याही सगळेजण लोक काही ओळखीचे नाहीयेत पण तरी इथे कनेक्ट झालेले आहेत आणि कुठेतरी नकळत एंजल बद्दल माहिती घेतात. मग आपण का कनेक्ट झालोय, तर त्या एनर्जी लेव्हलमुळे आपण कनेक्ट झालेलो आहोत. आपण सगळे आता एनर्जीच्या किंवा ऊर्जेच्या एका पातळीवर आहोत. आणि ते एका पातळीवर असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. काल आपण शक्तिपात घेतला आणि शक्तिपात घेताना बऱ्याच लोकांना बरेच अनुभव आले वेगवेगळे. काही जणांनी नंतर ग्रुपवरती अनुभव शेअर केले होते. त्याच्यात मगाशी मंजिरी मॅडम म्हणाले तसंही प्रश्न 1-2 जणांनी पर्सनल पण विचारले होते की हयात असलेल्या व्यक्ती, तर दोन गोष्टी होतात. एक तर आपण ज्या वेळेला शक्तिपात घेत असतो त्याच्या आगे मागे त्या व्यक्तींच्या संदर्भातले काही विचार बॅक ऑफ द माइंड आपल्या चालू असतात, किंवा त्या व्यक्ती आपल्या खूप जवळच्या असतात आणि सातत्याने आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या असू शकतात. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण शक्तिपात घेतो आणि आपण ट्रान्स मध्ये जातो ना, त्यावेळेला कदाचित त्या व्यक्तींचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येण्याची शक्यता असते. आणि ही शक्यता ट्रान्स मध्ये असल्यानंतर सुद्धा ते समोर आले, याचाच अर्थ त्यांचं आणि तुमचं कॉन्टॅक्ट चांगलं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की तेच लोक प्रत्येक वेळी येतील आणि तेच लोक तुम्हाला मदत करतील. कदाचित काही वेळेला तुमच्यापर्यंतची जी एंजलची मदत आहे ती त्या व्यक्तींच्या तर्फे सुद्धा पाठवली जाईल. आता छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत. रोज एंजलला एंजलसाठी एक ध्यान करायचं आहे, कमीत कमी 10 ते 15 मिनिटांचं. 10 मिनिटं तरी तुम्ही बसावं अशी इच्छा आहे. इच्छा म्हणण्यापेक्षा ती गरज आहे तुम्ही एंजलशी कनेक्ट राहण्यासाठी. मग हे जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता त्यावेळेला अर्थातच जसं शक्तिपाताचा नियम आहे त्याचप्रमाणे आजूबाजूला नेटनेटकं साफ स्वच्छ असं नेटकं वातावरण, छानसा दिवा उदबत्ती वगैरे लावून असं छानसे बसा, ताठ बसा, डोळे बंद करा आणि आपल्या स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघण्याचा, डोकावून बघण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळेला श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. श्वास जितका सावकाश होईल तितका सावकाश होऊ दे. घाईघाईने श्वास घेऊ नका, फास्ट ब्रिदिंग करायचं नाही. जितकं स्लो ब्रिदिंग करता येईल तितकं स्लो ब्रिदिंग करायचं. तर आपलं मन हळूहळू शांत होतं आणि आपण हळूहळू कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतो. हे 2-4 मिनिटांनंतर जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलं मन शांत झालंय, आता आपण चित्त एकाग्र करून कोणाला तरी बोलावू शकतो, त्यावेळेला प्रार्थना करायची. हे दिव्य ब्रह्मांडीय एंजलिक ऊर्जा,
मी तुझं आवाहन करते आहे किंवा करतो आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय एंजेलिक ऊर्जा, मी तुझं आवाहन करतो आहे. तुझं म्हणा, तुमचं म्हणा, हरकत काहीही नाही. कारण एंजेलिक ऊर्जा किंवा एंजल्स हे मुळातच अत्यंत वात्सल्यपूर्ण आहे. म्हणजे ते मातृसुख म्हणतो ना, असं मातृसुख देणारे आहेत ते, आई असल्यासारखे. त्याच्यामुळे आपण मध्ये बोलू शकतो. आणि आपला जेव्हा एखाद्यावर जास्त प्रेम असतं, एखादी व्यक्ती जेव्हा जास्त जवळची असते, तेव्हा आपण सहजपणे अरे तुरे मध्ये बोलतो, अगं तुग मध्ये बोलतो. त्याचप्रमाणे एंजलिक ऊर्जेबाबतच आहे. तेव्हा ही ऊर्जा अत्यंत मृदू आहे, कोमल आहे, अत्यंत म्हणजे पटकन तुमच्यावरती प्रेम करणारी आणि तुम्हाला कनेक्ट करणारी आहे. तर डोळे बंद करून त्या एंजलिक ऊर्जेचं आवाहन करायचं आहे. त्यानंतर मी अगदी कृतज्ञतापूर्वक तुमचं स्मरण करते, तुमचे आशीर्वाद मागते किंवा तुझे आशीर्वाद मागते. आणि या क्षणाला मला मदतीची गरज आहे. मग फक्त तेवढ्यांनाच मदतीचा बोलवायचं आहे का? तर नाही. यानंतर आपले जे कोणी इष्टदैवत असेल त्यांचं स्मरण करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्री स्वामी समर्थ, माझा इष्टदैवत श्री स्वामी समर्थ यांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. त्यांना प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद मागते आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्या क्षणाला तिथे लगेच आभारही मानायचे. त्यानंतर आपले माता पिता आणि आपले समस्त गुरुजन, मग आपल्याला जे आठवतात, जे आठवत नाही, शाळा शिकवण्यापासून जे असतील ते ते आध्यात्मिक गुरूंपर्यंत सगळे गुरुजन त्याच्यामध्ये येतात. कोणाचाही आपण तुझा भाव करायचा नाही. तर असं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एंजलिक ऊर्जेला बोलवायचं, आवाहन करायचं, कृतज्ञतापूर्वक स्मरण करून प्रणाम करून त्यांचाही आशीर्वाद घ्यायचे. मग इष्टदैवतांना स्मरण करून आशीर्वाद घ्यायचे. त्यानंतर आपले माता पिता आणि गुरुजन. आता माता पिता आणि गुरुजन का, तर माता पिता, माता ही पहिली गुरु, तिच्या बरोबर पिता येतातच. आणि त्यानंतर आपले गुरुजन, ज्यांच्यामुळे आज आपण यशस्वीरित्या इथपर्यंत आयुष्यामध्ये पोहोचलेलो आहोत. त्यामुळे या तिन्हीचंही स्मरण झालं की आपल्या गार्डियन एंजलला कॉल करायचा. आता तुम्ही जर नाव दिलेलं असेल तर त्या नावाने कॉल करा. आता कोणाचं काल गडबडीमध्ये नाव द्यायचं राहून गेलं किंवा नाही लक्षात आलं, काहीतरी नाव द्यायला हवंय ते, तर तेव्हा माय डिअर गार्डियन एंजल, आय नीड युअर हेल्प, प्लीज कनेक्ट, असंही म्हणू शकता. मराठीतून कनेक्ट करू शकता. डिअर गार्डियन एंजल्स, मी तुमचं आवाहन करते, प्लीज माझ्या संपर्कात या, प्लीज माझ्या संपर्कात या. गार्डियन एंजल्स, मी तुमचं आवाहन करते, प्लीज माझ्या संपर्कात या, मला संपर्क करा. 4 वेळा आपण कॉल करायचे, 4 वेळा हाक मारायचे. 4 वेळामध्ये नक्कीच तुमचे गार्डियन एंजल्स तुमच्या आजूबाजूला आलेले असणार आहेत. आता ज्यांना नाव द्यायचं राहिलंय आणि नाव द्यायचंय अशी इच्छा असेल, तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॉल कराल गार्डियन एंजलना, त्याच वेळेला तुम्ही त्यांना असं सांगा की कालच्या शक्तिपात विधीच्या वेळेला तुमचा आणि माझा संपर्क झाला, पण तुम्हाला हाक मारण्यासाठी मी त्या वेळेला नाव देऊ शकले नाही. तर मला तुम्हाला या या नावाने हाक मारायला आवडेल. मी तुम्हाला त्याच नावाने हाक मारेन. प्लीज माझ्या हाकेला ओ देत जा. बरोबर? आणि भेटल्यानंतर तुम्ही त्यांचं नामकरण करा, हरकत काही नाही. कारण आता शक्तिपातानंतर आज तुम्ही जेव्हा कॉल कराल तो तुमचा पहिला कॉल असेल गार्डियन एंजल्सला. बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही नंतर नाव द्या आणि कॉल करा, काही सुद्धा हरकत नाही. हे लक्षात घ्या. यानंतर तुम्ही त्यांना सांगा की तुमचं काय काम आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या कामासाठी तुम्ही त्यांना बोलावलेलं आहे. आता गार्डियन एंजल्सना आपण कॉल कशासाठी करू शकतो, तर अगदी क्षुल्लक कारणासाठी सुद्धा करू शकतो. अगदी क्षुल्लक कारणासाठी. म्हणजे मला घरातलं हे काम चटकन आवरून झालं पाहिजे, पाहुणे येणार आहेत, पसारा खूप आवरायचा राहिलेला आहे, प्लीज 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 मला लवकर पसारा आवरायला मदत करा. पसारा आपणच आवरतो, पण गार्डियन एंजलची एनर्जी आपल्याला मिळते आणि त्या एनर्जीमुळे
चुटकीसरशी काम होतं आणि त्या कामाचा शेणावटा आपल्याला येत नाही. म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, पोट सकाळी साफ होत नसेल तरी सुद्धा तुम्ही गार्डियन एंजलला कॉल करू शकता की काहीतरी गडबड झालेली आहे, पोट साफ होत नाही, प्लीज 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 मला हेल्प करा. तरी पण गार्डियन एंजल हेल्प करतात. ते मुळातच तुमच्या आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला मदत करायला कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ते तयार असतात. कधी कधी असं होतं आपल्याकडे खूप दगदग होते, खूप शिणतो आपण, एखादा कार्यक्रम असतो, शारीरिक मानसिक आपल्याला थकवा आलेला असतो. कधी कधी असं होतं की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या म्हणजे डेथ सेरेमनीला आपण जातो. त्या सगळ्या निगेटिव्ह वातावरणातून आल्यानंतर आपल्याला काही करण्याची इच्छा नसते. ती व्यक्ती इतकी जवळची असते की आपल्याला पण तो शॉक बसलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण त्यातनं बाहेर पडणं आपल्याला गरजेचं वाटत असतं. त्यावेळेला सुद्धा रात्री झोपताना गार्डियन एंजल्सना कॉल करा. अशी सिच्युएशन असेल, म्हणजे वाईट सिच्युएशन मधनं तुम्ही आलेले आहात आणि तुम्ही गार्डियन एंजल्सना जर कॉल केलात आणि सांगितलं की हे गार्डियन एंजल्स, जी व्यक्ती गेली ती व्यक्ती माझ्या अत्यंत जवळ होती आणि त्या व्यक्तीमुळे मला आयुष्यामध्ये खूप चांगले अनुभव आले, मी अत्यंत खुश होते किंवा राहत होते, आणि प्लीज 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 त्यांच्या आठवणीतून त्या दुःखातून सावरण्यासाठी मला मदत करा. या सगळ्या दुःखामध्ये, या सगळ्या टेन्शन मध्ये, या सगळ्या ताणामध्ये माझं स्वतःच्याकडे दुर्लक्ष होत आहे. माझं डोकं प्रचंड जड झालंय, प्रचंड दुखतंय, झोप लागेल असं वाटत नाही. माय डिअर गार्डियन एंजल्स, तुम्ही माझी आई बनून मला कुशीत घ्या आणि मला शांत झोप लागू दे. काय जादू होतीये की दुसऱ्या दिवशी सकाळी अनुभवा. खरोखर शांत झोप लागते, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. खूप शांत झोप लागते आणि सकाळी नवीन उत्साहानं आपण उठून आपल्या दैनंदिन कामकाजाला लागू शकतो. बघा, हा गोष्ट किती साधी आणि सोपी आहे. एखादा म्हणजे धक्का देणारी शॉकिंग गोष्ट आहे, तर त्याच्यातून सुद्धा सावरण्यासाठी आपले गार्डियन एंजल्स आपल्याला मदत करू शकतात. बरोबर. त्यामुळे अगदी क्षुल्लक माझ्या भाजी निवडण्यापासून ते अगदी काय म्हणतो आपण, एखाद्या मोठ्या गोष्टीमध्ये मला शेअर करायची आहे ती गोष्ट, तर त्याच्यासाठी आपण गार्डियन एंजल्सना कॉल करू शकतो. आता याच्या बरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की एंजल कॉल करताना फक्त मदतीलाच बोलवायचं का हो त्यांना? नाही. तुमच्या घरात एखादी आनंदाची गोष्ट घडली, तुमचा मुलगा 10वीला किंवा 12वीला एकदम काय म्हणतो की खूप सुंदर आणि उत्तम गुण मिळवून पास झालेला आहे, बोर्डात आलाय म्हणतो आपण तसा, आणि आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला खूप प्राऊड फील होतोय, तर तो आनंद सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डियन एंजल बरोबर शेअर करा आणि त्यांना सांगा की मी आता खूप आनंदी आहे, मी खूप उत्साही आहे, कारण तुम्ही माझ्या बरोबर आहात. जे जे मला हवंसं वाटतंय त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला उपलब्ध करून देत आहात आणि आजचा हा आनंदाचा क्षण तुमच्या बरोबर शेअर करावा असं मला वाटतोय. मी तुमच्या बरोबर शेअर करते. थोडक्यात तुमच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या. ज्याप्रमाणे आपल्याला गरजेच्या वेळेला आपण हाक मारणार आहोत, त्याचप्रमाणे आनंदाच्या वेळी सुद्धा त्यांना सांगायला विसरू नका. जसं एखादी आनंदाची घटना घडली की आपण पहिली देवासमोर साखर ठेवतो, पेढे आणलेले असतील तर पेढे ठेवतो, देवाला दिवा लावतो, नमस्कार करतो. देवाचा नमस्कार झाला की पहिला एंजल कॉल करा आणि एंजल्सना सांगा की असं असं घडलेलं आहे आणि त्याचा मला खूप आनंद झालाय आणि तुम्ही पण माझ्या आनंदात सहभागी व्हावं असं मला वाटतंय. आणि हा सगळा आनंद उपभोगण्यासाठी तुमची ऊर्जा माझ्या बरोबर आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, अशी तुम्ही खात्री द्यायची की येस आय ट्रस्ट, माझा विश्वास आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात. हा विश्वास जो असतो ना, तोच खूप महत्वाचा असतो आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा. कुठलीही व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागायला हवी असेल तर त्या व्यक्तीवर आपल्याला विश्वास ठेवायला लागतो. कुठलीही व्यक्ती आपल्याला हवं तसं वागायला हवी असेल तर त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवायला लागतो, म्हणजे त्याला थोडं मोकळी सोडावं लागतं. त्यामुळे तीच गोष्ट, तोच नियम हा एंजल्ससाठी पण लागू होतो की येस, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहातच.
आणि जेव्हा तुम्ही इतक्या आपलेपणानं आपल्या फॅमिली मेंबर सारखं तुमच्या गार्डियन एंजलना ट्रीट कराल, तर गार्डियन एंजल्स अत्यंत आनंदानं सतत तुमच्या बरोबर राहणार आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा प्रत्येक गोष्ट करताना आनंदात, दुःखात, सुखात, समाधानात, सगळ्या गोष्टींमध्ये गार्डियन एंजल्सला सहभागी करून घ्या. हं? आता एंजलना कॉल कसा करायचं सांगितलं, प्रत्येक गोष्टीत कसं समाविष्ट करून घ्यायचं हेही सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता माझ्या मुलाचा पेपर आहे, त्याला हा विषय अवघड जातो, तर तुम्ही त्याला मदत करा. अशा मदतीसाठी तुमचे गार्डियन एंजल्स तुमच्या मुलासाठी काम करणार नाही. ते फक्त तुमच्यासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुम्हाला आर्च एंजल्सची गरज पडणार आहे. ज्या आर्च एंजल्सची माहिती, प्रशिक्षण आपल्याला आपल्या बॅच 2 मध्ये किंवा लेवल 2 मध्ये मिळणार आहे. आता या लेवल 1 मध्ये किंवा बिगिनर्स लेवल मध्ये आपण फक्त गार्डियन एंजल्सचीच माहिती घेतो आहोत. त्यामुळे आता आपण जास्तीत जास्त गार्डियन एंजल्स बरोबरच बोलूयात. आपल्या वैयक्तिक पातळीवरती विशिष्ट ऊर्जा आपल्याला प्रदान करेल, विशिष्ट पद्धतीनं आपल्याला यशस्वी, आनंदी आणि सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी आपले स्वतःचे गार्डियन एंजल्स आपल्याला मदत करतात. आपले आई वडील जसे आपल्यावरती प्रेम करतात, कारण का, तर जेनेटिकली किंवा बायोलॉजिकल आपण त्यांची मुलं आहोत आणि नकळतपणे आपलं एकमेकांशी म्हणजे आईशी तर नाळ जोडलेली आहे म्हणतो तसं. तर अशी तर नाळ आपल्या गार्डियन एंजल्स बरोबर कित्येक जन्मांची जोडलेली आहे. मग ते तर जास्त प्रेम करणार आहेत आपल्यावरती. ही छोटीशी खूणगाठ मनामध्ये ठेवा आणि प्रत्येक छोट्याशा गोष्टीसाठी गार्डियन एंजल्सना कॉल करा. आता आणखीन एक मी गंमत सांगते. हम्म, माझा एक छोटासा केटरिंगचा व्यवसाय सुद्धा आहे. तर बरेचदा असं होतं की उद्या एखादी मोठी ऑर्डर आहे, तयारीसाठी रात्री उशिरापर्यंत 1-1:30 वाजेपर्यंत जागलोय आणि पुन्हा पहाटे 5 वाजता उठायचंय. आदल्या दिवशीची तयारी आहे त्यांनी दमणूक झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उठून पटकन आवरून आपल्याला कामाला लागायचं आहे. अशा वेळी ती 3-4 तासाची झोप आपल्याला पुरत नाही आणि जाग येत नाही. पण जर गार्डियन एंजल्सना कॉल केला, आता हे मी स्वानुभवाने सांगते की मी गार्डियन एंजल्सना कॉल करते, अलार्म लावतेच मी, पण मला इतके वाजता उठायचंय आणि मला पूर्ण एनर्जीने उद्याचं काम पार पाडायचंय. तुम्ही माझ्यासोबत आहातच, मला वेळेत उठवा आणि वेळेत मला सगळी कामं पूर्ण करण्यासाठी मदत करा, असं त्यांना सांगून झोपलं ना, की झोपही शांत लागते. 2 मिनिटात झोप लागते, गाढ झोप लागते आणि त्या 3-4 तासांमध्ये ती झोप कंप्लीट होऊन आपण जेव्हा उठतो त्यावेळेला जरा असू दे अजून 5 मिनिटं जरा स्नूज करू अलार्म, असं काहीही होत नाही. पटकन उठतो आणि कामाला लागतो. हे मी स्वतः अनुभवावरनं सांगतेय की अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी, माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी मी माझ्या गार्डियन एंजल्सना कॉल करते. टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी गार्डियन एंजल्सना कॉल करते. मला जे जे काही करायचं आहे, माझ्या वैयक्तिक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी, म्हणजे आता मला अभ्यासाला बसायचंय एखादी गोष्ट, जेव्हा क्लास घ्यायचा आहे आणि शिकवायचा आहे, तर तेव्हा आधी अभ्यास तर मला करावाच लागेल ना पुन्हा. माहिती सगळं आहे, डोक्यात खूप गोष्टी आहेत, पण तुमच्यापर्यंत नेमकं काय पोचवायचंय. तर अशा वेळेला गार्डियन एंजल्सना कॉल करून मगच अभ्यासाला सुरुवात करायची. बरोबर नेमके पॉइंट्स आपल्या लक्षात राहतात आणि तेवढे नेमके पॉइंट समोर दिले जातात, सांगितले जातात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आपल्या एंजल्सची मदत घेऊ शकतो. तेव्हा गार्डियन एंजल्सच्या सहकार्यानं, गार्डियन एंजल्सच्या बरोबर असण्यामुळे, नाही काही द्यायला नको असतं प्रसाद सर, काही प्रसाद वगैरे असं काही नाही द्यायला लागत. ते जे आपण एंजल अल्टर वगैरे लावतो, पण तो पुढचा भाग आहे. आता आपल्या गार्डियन एंजल्सना प्रसाद वगैरे काही नाही लागत द्यायला. तुमच्या मनापासूनच्या भावना ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, की आपण खूप मनापासून त्यांना बोलवायचंय, आपण त्यांच्यावरती प्रेम करतोय हे सिद्ध करायचंय आणि त्यांना आपल्यावरती प्रेम करायला लावायचंय. सो
ही जबरदस्ती नाहीये, ते आपल्यावर प्रेम करतातच आहेत, आपल्याला माहिती नाहीये ते. त्यामुळे आता ज्या वेळेला आपण हे करतोय, तर प्रसाद वगैरे काही दाखवण्याची आवश्यकता नसते. पण दर वेळेला जर आपण गार्डियन एंजल्सना पण हे सांगितलं की जितकं शक्य आहे तेवढी मला इतरांना मदत करण्याची बुद्धी द्या, किंवा माझ्या समोर संधी आली तर ती संधी मला घेता येऊ देत, की मी दुसऱ्याला मदत करते. कारण एंजल्सना परोपकार फार आवडतो. त्यांनी जर आपल्याला मदत केली तर चॉकलेट अच्छा, असं तुम्ही तुमच्या इच्छेनं देऊ शकता, पण तसं काही बंधन नसतं. ज्या वेळेला आपण आर्च एंजल्सची माहिती बघणार आहोत, एंजल अल्टर वगैरे लावणार लावणार आहोत, बघणार आहोत, त्यावेळेला हे जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्या वेळेला आपण लावलेलं असतं ना एंजल अल्टर, त्यावेळेला तिथे आपल्याला काहीतरी कुकीज, चॉकलेट्स वगैरे असं प्रसाद ठेवू शकतो आपण. पण त्याचा आता गार्डियन एंजलशी त्याचं काही हे नाहीये प्रसाद देण्याशी वगैरे. हं? एकदा आता आपण छोटस रिकॅप घेऊयात ना मंजिरी मॅडम. जरा मला पीपीटी शेअर करता का, स्लाइड शेअर करता का प्लीज? आर्या मॅडम. सॉरी, एक एक्स्ट्रीमली मिनिट. सॉरी आर्या मॅडम. एकच मिनिट हा. हा. पहिल्यापासून हवी आपल्याला. नाही, आपण शेवटी फक्त हे काढलेत ना मुद्दे. एंजल थेरपी लेवल हा. 1 जो आता आपला येस, क्लास येस, चालू आहे. येस, येस. आता आपण काय काय बघितलंय एंजल थेरपी लेवल 1 बिगिनर्स मध्ये? बघा, व्हॉट आर द एंजल्स. एंजल्स म्हणजे काय, देवदूत कोण आहेत हे आपण बघितलंय. थांबा 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 मॅडम. आपण एंजल्स म्हणजे काय हे बघितलं. एंजल्स म्हणजे देवदूत, देवाचे मेसेंजर्स आहेत. अगदी लहान वयातल्या पऱ्या, तरुण वयातल्या अप्सरा, आणि थोडेसे मोठे झाल्यानंतर एंजल्स, अशा नावाने आपण ओळखू शकतो. आणि हे एंजल्स आपल्याला लहानपणापासून मदत करत असतात. आपण लहानपणापासून त्यांच्या सोबत असतो. एंजल्सना कॉल करणं किंवा कनेक्ट करणं आपल्यासाठी महत्वाचं असतं. ते जेव्हा आपण कनेक्ट करतो त्याच वेळेला त्यांच्या एनर्जीचा आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये सहभाग करून घेता येतो. अन्यथा एंजल्सचा सहभाग किंवा एंजलिक एनर्जीचा सहभाग आपल्या आयुष्यात आपल्याला करून घेता येत नाही. एंजल्स आपल्याला कसे मदत करतात, हाऊ दे हेल्प अस, तर आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये जिथे कुठे आपल्याला मदतीची गरज असेल आणि आपण जर एंजलना कॉल केला तर आपल्याला ती मदत नक्की 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 मिळते. एंजल आपल्याला ती हेल्प नक्की करतात. अगदी अगम्य वाटणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा एंजल्सच्या सहाय्याने आपण पूर्ण करू शकतो. हे अगदी नक्की लक्षात ठेवा. यानंतर आता आपण त्याच्या पुढे बघितलं होतं की आपलं एनर्जी फील्ड आणि 7 चक्रासची माहिती बघितली होती. सप्तचक्र, आपण पंचकोशात्मक शरीर, पंचप्राणांचं महत्व बघितलं, सप्तचक्रांचं महत्व पाहिलं, 7 चक्रांचं आपल्या शरीरातलं स्थान पाहिलं, 7 चक्रांचं आपल्या कुठल्या अवयवांशी संपर्क असतो, आणि कुठलं चक्र असंतुलित झालं तर कुठले अवयव किंवा कुठल्या अवयवांच्या संदर्भात आपल्याला काही शारीरिक अस्वस्थता निर्माण होते, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण सप्तचक्र मेडिटेशन पण केलं. त्याच्यानंतर आपल्याला गार्डियन एंजल आणि आर्च एंजल मधला फरक आपण बघितला. तुम्हाला सांगितलं की गार्डियन एंजल हे तुमचे वैयक्तिक एंजल्स असतात, पर्सनल एंजल्स असतात, जे तुमच्या आतमध्ये असतात किंवा तुमचे सोलमेट्स असतात. आणि आर्च एंजल्स जे असतात ते जे ब्रह्मांडामध्ये राहणारे, विखुरलेल्या ब्रह्मांडामध्ये राहणारे, कुठेही संचार करू शकणारे असे देवदूत असतात, ज्यांच्याशी कनेक्ट केल्यानंतर ते आपल्या मदतीला येऊ शकतात.
गार्डियन एंजल्स हे फक्त आपल्या स्वतःसाठीच मदत करू शकतात, म्हणजे तुमचे गार्डियन एंजल्स फक्त तुम्हाला मदत करतील. पण आर्च एंजल्स मात्र इतरांना मदत करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात. मग हे आर्च एंजल्स कसे उपयुक्त ठरतात? तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलं असेल, कुठे अशी नैसर्गिक आपत्ती आली, पूर, भूकंप अशा गोष्टी उद्भवल्या, तर अशा ठिकाणी आपल्याला मदतीला आपण स्वतः जाणं शक्य नसतं. आणि अशा वेळेला आपण जर एंजल्स पाठवले, तर तिथे लवकरात लवकर मदत त्या लोकांना उपलब्ध होते. आणि हे एंजल्स जाऊन तिथे खूप मदत करतात. खूप मदत करणारे व्यक्ती तिथे आणून उभे करू शकतात. आणि तिथल्या जे काही संभावित धोके असतात त्यापासून तिथल्या लोकांना ते वाचवू शकतात. कुठे ट्रॅफिक जाम झालेला असेल, आर्च एंजलचं काम आहे ते. कारण तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी पण ते हे करत असतात, फक्त माझ्यासाठी नाही काही ते काम करणार. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणेल की मला माझ्यापुरतं ट्रॅफिक क्लिअर करून हवंय, तर असं नसतं ते. हा मला प्रश्न गेल्या क्लासमध्ये कोणीतरी विचारला होता की ट्रॅफिक जाम झालेला असेल तर गार्डियन एंजल नाही हेल्प करू शकत. पण माझी आत्ता गाडी बिघडलेली आहे, पण मला लवकरात लवकर कोणीतरी मेकॅनिक पर्यंत तरी पोहोचेपर्यंत माझी गाडी जाऊ देत पुढे. ही माझी गाडी आणि हे माझे गार्डियन एंजल्स ते मला मदत करतील. पण ज्या वेळेला 100-200 गाड्या, 500 गाड्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत, तर ते इतरांच्यासाठीच काम करणं झालं. म्हणून ते आर्च एंजल्सचं काम आहे. त्यामुळे ते आर्च एंजल किंवा आर्क एंजल काही जण म्हणतात त्यांना, ते त्यांचं काम आहे. दुसऱ्यांच्यासाठी मदत करणं, दुसऱ्यांच्या मदतीला कोणाला तरी पाठवणं, यासाठी आपल्याला आर्च एंजलची गरज असते. आर्च एंजल खूप मोठ्या प्रमाणावर आपली कामं करू शकतात. म्हणजे अगदी कोणाची निगेटिव्ह एनर्जी वगैरे काढण्यापासून ते अगदी कोणाला दवाखान्यामध्ये आहे, हॉस्पिटलाइज आहे, त्याला एनर्जी देणं, इथपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये आर्च एंजल्स तुम्हाला मदत करू शकतात. सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या गोष्ट, की एंजल्स कुठलेही असू देत, गार्डियन एंजल्स असू देत किंवा आर्च एंजल्स असू देत, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचे जितके श्वास आहेत तितके श्वास ती व्यक्ती घेणार आहे. मग मी एंजल पाठवले म्हणून त्या व्यक्तीचं कुठलं तरी त्याला ते मिरॅकल होईल आणि एक्स्ट्राचं आयुष्य मिळेल, तर असं होणार नाहीये. त्याच्यामुळे निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन आपण पण एंजल्सना काम सांगू शकत नाही. जर त्यांचा श्वास शिल्लक असतील तर नक्की एंजल्स मिरॅकल करतात आणि त्या व्यक्तीला त्या दुखण्यातून किंवा त्या ऍक्सिडेंट मधनं किंवा त्या आजारातनं सही सलामत ते बाहेर काढतात. कित्येक वेळेला तुम्ही असंही बघितलेलं असेल की एखादा भूकंप झालाय, त्या मातीच्या ढिगाऱ्यातनं अगदी 10-15 दिवसांनंतर सुद्धा एखादं छोटस बाळ सहज 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 बाहेर निघतं. त्याला काही झालेलं नसतं, अंगावर उरखडाही उठलेला नसतो, आणि इतक्या खोल ढिगाऱ्याखाली अडकून सुद्धा ते श्वास घेऊ शकत असतं आणि ते जिवंत असतं. त्याला रेस्क्यू केलं जातं, त्याचा जीव वाचतो आणि ते बाळ मोठंही होतं. पण मग हे कशामुळे होतं? तर त्या मुलाला ते ना, त्याला काही समज नाही आजूबाजूची जगाची. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याचे जे गार्डियन एंजल्स आहेत ते काम करतात आणि ते त्याला वाचवतात. त्यामुळे अशी मिरॅकल्स जेव्हा घडतात तेव्हा 100% एंजल्सनी तिथे काम केलेलं असतं, हे लक्षात ठेवा. गार्डियन एंजल्स बरोबर कनेक्शन तुमचं करून दिलेलं आहे, बरोबर. आणि हे कनेक्शन जे आहे ते कालच्या शक्तिपाताद्वारे तुमचं कनेक्शन छान झालेलं आहे, बरेच जणांना चांगला अनुभव आलेला आहे. नाही, दुसऱ्या व्यक्तीच्या गार्डियन एंजलला त्या व्यक्तीला मदत करायला आपण नाही रिक्वेस्ट करू शकत, कारण तुमचं कनेक्शन त्या व्यक्तीच्या गार्डियन एंजल बरोबर होऊच शकत नाही ना. त्या व्यक्तीच्या गार्डियन एंजल बरोबर फक्त तोच सोल कनेक्ट करू शकतो, अन्य कोणी नाही. हा, ओके, थँक्यू. शंका आली की विचारा, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रॅटिट्यूड प्रेयर दिलेली आहे, जी ग्रुपवर सुद्धा दिलेली आहे, जी तुम्ही रोज एकदा तरी म्हणायची आहे. ओके. आता एनर्जी क्लिनिंग टेक्निक याच्यामध्ये गार्डियन एंजल्सच्या बरोबर आपण ज्या वेळेला एनर्जी क्लिनिंगचा विचार करतो,
त्यावेळेला आपण फक्त गार्डियन एंजल्सना विनंती करायची आहे. आपण फक्त गार्डियन म्हणजे मी तुम्हाला आता म्हटलं की एखाद्या मृत्यूच्या ठिकाणी आपण जाऊन आलो की आपल्याला एकदम निगेटिव्ह फील होत असतं. तर गार्डियन एंजल्सच्या सहाय्यानं आपण ही निगेटिव्हिटी म्हणजे त्यांना फक्त विनंती करून ते आपल्या ऑरा मधली सगळी निगेटिव्हिटी आपल्या स्वतःपुरती ते काढतात. दुसऱ्यांची एनर्जी क्लिनिंग करायची असेल तर आपल्याला आर्च एंजल्सची मदत घ्यावी लागते, जे आपण लेवल 2 मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी उजळणी आपली झालेली आहे. छोटीशी आपण उजळणी घेतलेली आहे इथे. आता ह्या गार्डियन एंजल्सच्या बाबतीत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. 1-2 मिनिटात आपण कोणाचा असेल काही तर शंका निरसन करून घेऊ. चालेल. दिवे केव्हा लागतात? तुम्ही रोज सुद्धा एंजलला कॉल करण्याच्या आधी बर एंजलला कॉल कसं करायचा हा अगदी साधारण सोपा आहे. स्वच्छ जागा करा. जेव्हाही तुम्हाला एंजलला कॉल करायचा असेल जागा स्वच्छ करा. जसं आपण रोज ध्यानाला वगैरे बसत असू तर तेव्हा जसं आपल्या आजूबाजूला स्वच्छ आणि पवित्र वातावरण पाहिजे तसं स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवा. दिवा लावा, उदबत्ती लावा, कॅन्डल लावा, तुम्हाला काय हवं ते लावा. वातावरण आजूबाजूचं सुगंधी पाहिजे. एंजल्सना सुगंध आवडतो, फुलं आवडतात. सुगंधी फुलं ठेवलीत जवळ तरी सुद्धा चालतं. एंजलना कॉल करायचा म्हणजे डोळे बंद करून सांगितलं मी तुम्हाला बसायला. सगळ्यात पहिल्यांदा तर एंजलना दिव्य ब्रह्मांडीय एंजलिक ऊर्जा मी तुमचं आवाहन करते आहे म्हणून त्यांचं आवाहन करा. त्यांना प्रणाम करा, त्यांचे आभार माना, आशीर्वाद घ्या. त्याच्यानंतर तुमच्या इष्टदैवताचं स्मरण करा. त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घ्या. तुमचे माता पिता आणि गुरुजन यांना प्रणाम करून आशीर्वाद घ्या. आणि त्यानंतर तुम्ही 4 वेळा तुमच्या एंजल्सना हाक मारा. तुम्ही जे नाव दिलेलं आहे गार्डियन एंजल्सना त्या नावाने तुम्ही हाक मारा. त्या नावाने तुम्ही जर हाक मारली तर ते तुम्हाला नाव का ठेवायचं आपण पटकन कनेक्ट करतो ना. 10 मुलांमध्ये आपलं मूल खेळायला गेलेलं असेल तर ए मुला माझ्या मुला असं म्हणतो का आपण? आपण पटकन त्याचं जे काही XYZ नाव असेल मंजिरी आर्या संकेत जे काही असेल ते ते नाव घेतो आणि हाक मारतो बरोबर. त्या पद्धतीनं ते ज्याला हाक मारली तेच मूल आपल्याकडे बघतो. तसं आपले गार्डियन एंजल पटकन जागे होतात आणि आपल्याकडे बघतात. हो चालेल ना, काहीच हरकत नाही. संध्याकाळी देवाला दिवा लावतो त्यावेळी केलं तरी सुद्धा चालेल. ती तर वेळ अगदी छान पॉझिटिव्ह वेळ असते. सगळ्या सकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात त्यावेळेला. बाहेरची निगेटिव्हिटी बाहेर राहावी आणि घरात सकारात्मकता यावी म्हणून आपण देवाचे दिवे लागणेला दिवा वगैरे लावून उदबत्ती लावून हे करतो, प्रार्थना वगैरे करतो. त्याच वेळेला तुम्ही एंजलची प्रार्थना केली तरी सुद्धा चालेल, उलट जास्त उत्तम राहील. काल शक्तिपाताच्या वेळी एंजलना मला शक्तिपाताच्या वेळी एंजलला पाहताना काहीतरी हे झाला मेसेज मला दिसला नाही परत मॅम. आर्या मॅडम, दिवे आपण ज्या वेळेला एंजलना कॉल करू तेव्हा लावायचे. शक्तिपाताच्या आता वेळेला बहुतेक ते सगळ्यांच्या डिस्कनेक्ट झाले, तर हा आता पुन्हा शक्तिपात घ्यावा लागेल का, असा प्रश्न जर येतोय. तुम्ही लेवल 2 ला जर तुम्ही लेवल 2 ला ऍडमिशन घेणार असाल तर लेवल 2 चा क्लास सुरू होण्याआधी तुमचा शक्तिपात घेतला जाईल. आता फ्री क्लासचा शक्तिपात पुन्हा होणार नाही. पण यातनं जर तुम्ही लेवल 2 ला ऍडमिशन घेणार असाल आणि शक्तिपात राहिलेला असेल तर लेवल 2 ची बॅच सुरू करण्यापूर्वी तुमच्या सोयीनुसार वेळ ठेवून आपण फक्त तेवढा शक्तिपात गार्डियन एंजल्सचा घेणार आहोत. कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही म्हणून. ठीक आहे. ओके. मला असं वाटतं आता माझ्याकडून जे जे काही तुम्हाला देता येणं शक्य होतं ते सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. इतका वेळ किंवा गेले 3-4 दिवस आता हा 4था दिवस आहे आजचा. तुम्ही ऐकून घेताय माझ्या सगळ्या गोष्टी किंवा आम्हाला सहन केलं असं जरी मी म्हंटल तरी सुद्धा चालणार आहे.
आणि थोडीशी माझ्या तब्येतीची तक्रार असली तरी सुद्धा सगळ्यांनी मला सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभार मानते. आपल्या सोबत बर. ठीक आहे, काही हरकत नाही मॅडम. तुम्हाला परत तुम्ही कंटिन्यू केलं ना, मध्ये कॉल आल्यामुळे तुम्ही डिस्कनेक्ट झालात, पण पुन्हा तुम्ही कंटिन्यू केलं त्याच्यामध्ये हरकत नाही. अशा वेळी कॉल उचलायचाच नाही खरं तर. ठीक आहे, हरकत नाही. तर आता याच्या पुढचं मी जरा आर्या मॅडम कडे हँड ओव्हर करते. आर्या मॅडम प्लीज. येस, ओके. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ज्यांचे हे क्वेश्चन्स आहेत ना, आपण घेऊया. तेवढी एक पुढची स्लाइड मी सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. सो आता एंजल थेरपी लेवल 2 साठी काय असणार आहे, थोडस बरेच लोकांचे पर्सनल मध्ये मेसेज आलेले होते. सो लेवल 2 मध्ये म्हणजे काय असतं तर मास्टरशिप. मास्टरशिप मध्ये तुम्ही दुसऱ्यांची मदत करू शकता. तुम्ही जर स्वतः एखादे हीलर असाल, प्राणिक हिलिंग म्हणा किंवा रेकी हिलिंग म्हणा, तर तुम्ही तुमच्या ह्या रेकीच्या ऊर्जा, प्राणिक हिलिंगच्या ऊर्जा तुम्ही लेवल 2 मध्ये वाढवू शकता. रेकी सोबत तुम्ही एंजल थेरपी वापरू शकता. ठीक आहे. सो आपले 15 जे आर्च एंजल्स असतात, पहिले 15 आर्च एंजल्स. सो त्या आर्च एंजल्सची आपल्याला संपूर्ण डिटेल माहिती आपण ह्याच्यात सांगणार आहोत. म्हणजे त्यांचे रंग कुठले, त्यांचे क्रिस्टल्स कुठले, ते वापरायचे कसे, अशा म्हणजे अगदी जे डिटेलातले डिटेल्स की कुठल्या प्रॉब्लेमच्या वेळेला कुठले आर्च एंजल्सना बोलवायचंय, हे सगळे डिटेल्स आपण आपल्या क्लासमध्ये शिकवणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक आर्च एंजल्सना कनेक्ट करायची एक पद्धत असते. त्याच्यासाठी जी प्रेयर लागते किंवा ते कनेक्शन कसं करायचं, त्यांना प्रार्थना कशी करायची, ते आपण इथे शिकणार आहोत. अट्युनमेंट होणार आहे. आपण एकच अट्युनमेंट देतो सगळ्या 15ही आर्च एंजलसाठी. एकच अट्युनमेंट असते. सो पहिला एक 3 ते 4 दिवस आपल्याला थेरॉटिकल नॉलेज शिकवलं जातं की आर्च एंजल्स बद्दल, आणि त्याच्यानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी आपल्याला अट्युनमेंट मिळते. ओके. अट्युनमेंट नंतर आपला एंजल अल्तार, म्हणजे जसं आपण गणपती बसवतो आपल्या घरी, गौरींना आवाहन करतो, नवरात्रांना आवाहन करतो, त्याचप्रमाणे आपल्या एंजल्सना घरी कसं बोलवायचं आणि एंजल्स कडून आपण आपली म्हणजे ते आपल्याला जास्तीत जास्त मदत करतील ह्याच्यासाठी, त्या ऊर्जा कशा आपल्या घरात त्यांचं वास्तव्य राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी एंजल अल्तार असतो. ठीक आहे. तो कसा बनवायचा, त्याच्यानंतर आर्च एंजल्स कडून मदत कशी मागायची, हाऊ टू हील युअर सेल्फ अँड अदर्स. म्हणजे कुठलंही हिलिंग, म्हणजे कुठल्याही प्रकारचं हिलिंग, मग तुमचं फिजिकल हिलिंग असू दे, शारीरिक हिलिंग, मानसिक हिलिंग, इमोशनल हिलिंग, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तुमचं एनर्जी फील्ड मधलं हिलिंग, त्याच्यानंतर एखाद्या तुमचं नातेसंबंधांमधलं हिलिंग, ठीक आहे, हार्ट ब्रेक असेल त्याचं हिलिंग. सो कुठल्याही प्रकारचं हिलिंग हे तुमच्या आर्च एंजल्सच्या माध्यमातून तुम्ही कसे करून घेऊ शकता, हे इथे शिकणार आहोत आपण. इम्प्रूव्ह युअर रेकी पॉवर्स. ठीक आहे, जर तुम्ही रेकी हिलर असाल तर. अजून एक गोष्ट म्हणजे एंजल्सच्या साह्याने आपल्या प्रश्नांची उत्तर आपण कशी मागवायची, याला एंजल कार्ड रीडिंग म्हणतात किंवा एंजल डेक रीडिंग म्हणतात. सो तो जसं आपण टॅरोट कार्ड असतात त्याचप्रमाणे एंजल कार्ड्स असतात. सो ते एंजल कार्ड्स आपण कसे वापरायचे आपल्या डे टू डे प्रश्नांमध्ये, म्हणजे अगदी की एखादा बिझनेस चालू करायचा आहे, तुमच्या मुलांना ऍडमिशन्स कुठे घ्यायचे, कुठल्या साईडला गेलं तर त्याला चांगलं आहे, अगदी बेसिक लग्नाच्या पासून तुमच्या करिअरच्या पासून जॉब पर्यंत सगळ्या गोष्टींचं एंजल कार्ड रिडिंग मध्ये तुम्हाला आन्सर मिळू शकणार आहे. ओके. सो एंजल हा सगळा आपला सिलेबस आहे याच्यामध्ये. हा हा आपला सिलेबस आहे. सो एंजल हिलिंगचा क्लास आपण सोमवारपासून, पुढचा जो सेकंड लेवलचा क्लास आहे तो सोमवारपासून आपला सुरू होत आहे. क्लासची वेळ 4 ते 5 हीच राहणार आहे, कारण का आता तुम्हाला सगळ्यांना ही वेळ सुटेबल आहे. सो 4 ते 5 हीच वेळ राहणार आहे. टोटल 10 दिवसांचा क्लास असेल. मंडे टू फ्रायडे किंवा मंडे टू सॅटर्डे होईल आणि नेक्स्ट वीक मध्ये मंडे टू फ्रायडे होईल. अट्युनमेंट होणार आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक क्लासचे डे 1, डे 2, डे 3 अशा हिशोबाने आपल्याला रेकॉर्डिंग मिळणार आहेत. तुम्हाला ह्याच्या पुढच्या प्रत्येक एंजल थेरपीच्या बॅचेस अटेंड करता येणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ताच्या बॅचला ऍडमिशन घेतली, तुम्ही 2-3 दिवस नाही आहेत क्लासमध्ये, ते क्लास तुमचे मिस झालेले असतील तर तुम्हाला रेकॉर्डिंग तर मिळणार आहेतच, पण तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा 1-1.5 महिन्याच्या अंतराने जेव्हा पुढचा क्लास चालू होईल त्यावेळेच्या सगळ्या क्लासेसला तुम्ही पुन्हा अटेंड करू शकता, लाईव्ह क्लासेसना. ठीक आहे. त्याच्यानंतर एंजल हिलिंगचा आपण प्रॅक्टिकल घेतो की तुम्हाला आपण क्लासमध्ये अट्युनमेंट झाल्यानंतर स्वतः बसवून एंजल हिलिंग कसं करायचंय
कार्ड रीडिंग कसं करायचं हे आपण प्रॅक्टिकल मध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण क्लासमध्ये घेतो. ठीक आहे, तुमच्याकडे जर कार्ड्स आलेली नसतील तोवर तुमची, तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही क्लास परत बघून बघून शिकू शकता. ठीक आहे, इथे आपण एकदा शिकवतो. प्लस या क्लासमध्ये अजून बोनस काय आपल्याला मिळणार आहे, तर एंजेलिक नंबरचं एक पीडीएफ असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जे नंबर्स दिसतात एंजेलिक नंबर्स असतात. मग बरेच लोकांना 11 11 दिसतं, काही लोकांना 1212 म्हणजे 12 12 दिसतं, काही लोकांना 777 दिसतं, काही लोकांना 555 दिसतं. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या नंबर्सची कनेक्टिव्हिटी येते. तर त्याचा काय अर्थ आहे, तुम्हाला एंजल्स काय सांगू इच्छित आहेत, अशी ही खूप ऑथेंटिक, जे की अगदी 20 20 हजाराच्या एंजलच्या क्लासमध्ये आम्हाला मिळालेली आहे ही. सो ही ऑथेंटिक पीडीएफ आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. त्याच्यानंतर कम्प्लीट पीडीएफ ऑफ हिलिंग कोड्स, म्हणजे जे हिलिंग कोड्स असतात. हिलिंग कोड्स म्हणजे स्पेसिफिक स्विच कोड्स असतात, जे तुम्हाला चॅन्ट केल्यानंतर किंवा तुमच्या हातावर लिहिल्यानंतर तुम्हाला त्याची एनर्जी मिळत असते. सो हे जे हिलिंग कोड्स आहेत, असे मोर दॅन 100 हिलिंग कोड्सची पीडीएफ आहे. मग तुमच्या अगदी सर्दी खोकल्यापासून, फायनान्शियल प्रॉब्लेम्स पासून, मेंटल प्रॉब्लेम्स पासून, डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, अगदी या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यात हिलिंग कोड्स दिलेले आहेत. सो तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही की मी कुठला हिलिंग कोड वापरू, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. ही 1500ची हिलिंग कोडची पीडीएफ तुम्हाला फ्री मिळणार आहे ह्याच्यामध्ये. प्लस क्लिअर क्वार्ट्सचं किंवा कुठल्याही क्रिस्टलचं, जे की तुम्हाला एंजल कनेक्टिव्हिटीसाठी किंवा रेकी हिलिंगसाठी हेल्पफुल राहील, असं ब्रेसलेट, जे की नॉर्मली त्याची प्राइस साधारण 600 रुपयापर्यंत असेल, असं ब्रेसलेट तुम्हाला ह्याच्यामध्ये एक फ्री मिळणार आहे. ओके. आणि आपल्या क्लासची टोटल प्राइस ऑफ क्लास 3500 रुपये आहे. हे जे सगळे बोनसेस आहेत ते 2900 रुपयाचे बोनसेस पकडून फक्त आजच्या दिवस आपल्या क्लासची फी 3000 रुपये राहणार आहे. ओके. सो जर तुम्हाला सोमवारपासून चालू होणाऱ्या क्लासला ऍडमिशन घ्यायची असेल, तर तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्हाला पेमेंट करता आलं, सो इट विल बी 3000 फॉर यू. नाहीतर तुम्हाला 3500चा क्लास पडणार आहे. ओके. सो ज्यांनाही इच्छा आहे पुढे शिकायची, त्यांनी बुकिंग करू शकता. इन केस तुम्हाला असं असेल की 3000 मला आजच्या आज भरता यायचं नाही पण मला हा क्लास करायचा आहे, तर कमीत कमी 1000 रुपये भरून तुम्ही बुकिंग करा, आणि सोमवार ते मंगळवारपर्यंत तुम्ही बाकीचे उरलेले पैसे भरून देऊ शकता. ओके. सो आमच्या साईडने आम्ही तुम्हाला अजून त्याच्यात ब्रेकडाऊन करून दिलेलं आहे. सो तुमचं जर बुकिंग करायचं असेल 3000 मध्ये, तर आज रात्री 12च्या आत तुम्हाला कमीत कमी 1000 रुपीज पे करून तुमचं सीट बुक करून ठेवा, आणि क्लास सुरू झाल्यावर 1 ते 2 दिवसात आपल्याला बाकीचे 2000 रुपये पे केलेले चालणार आहेत. ओके. येस. सो मी ही स्लाइड आत्ता अशी ठेवतेय, ज्यांनाही इंटरेस्ट आहे त्यांनी या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला परत कन्फ्युजन नको. आता कोणाला प्रश्न असेल तर विचारा. हँड रेज करू शकता तुम्ही. वंदना मॅडम, तुमचा हँड रेज आहे, अनम्यूट करा तुम्हाला. बोला मॅडम. मला हे विचारायचं आहे की यामध्ये पण ग्रँड मास्टर पण आहेत का एंजलमध्ये? मॅडम तुमचा आवाज कट होतोय, परत एकदा विचाराल? एंजलमध्ये सुद्धा ग्रँड मास्टर लेवल आहे का? ग्रँड मास्टर लेवल असते ना, कारण का दुसऱ्यांना शिकवण्यासाठी किंवा दुसऱ्याला अट्युनमेंट करण्यासाठी वेगळी थोडी अजून पद्धत असते. सो ग्रँड मास्टर लेवलचा कोर्स आम्ही अजून अजून पुढचे 6 महिने तरी येणार नाहीये. 6 महिन्यानंतर आम्ही तो लॉन्च करणार आहोत. अच्छा, चालेल. येस. बस एवढंच आहे. थँक्यू. ओके. थँक्यू. येस. ऋता मॅम बोला, अनम्यूट करा. हॅलो हॅलो मॅम, ऐकू येतंय? येस, येत आहे. हा. मॅम, माझा प्रॉब्लेम असा आहे की मला वीकडेज मध्ये ऍब्सोल्युटली इम्पॉसिबल आहे क्लास जॉईन करणं. पण मी रेकॉर्डिंग ऐकू शकते, सो दॅट इज ओके. द क्वेश्चन आय हॅव इज की अट्युनमेंट आणि प्रॅक्टिकल्स हे वीकेंडला ऍडजस्ट होऊ शकतात का? म्हणजे मला ते जॉईन करता येतील, म्हणजे माझ्यासारखे अजून पण असतील तर. राईट. अट्युनमेंट आपण सगळ्यांच्या हिशोबानेच घेतो, कारण का अट्युनमेंटला लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही उपस्थित हम्म. लागता. सो आपण क्लास, जसं क्लासचा एक ग्रुप होईल तेव्हा तेव्हा आपण विचारतो की कुठली अट्युनमेंटची टाइम आणि डेट. सो त्यावेळेला तुम्ही तुमचं वोट करा. ठीक आहे, कारण का तेव्हा तुम्ही ऑनलाईन लागणारच आहात आम्हाला.
एक्झॅक्टली. मला फक्त तेवढं, कारण रेस्ट तर मी रेकॉर्डिंग ऐकू शकते किंवा मी नंतर व्हॉट्सअप पण करू शकते क्वेश्चन्स असतील तर. पण बरोबर. ओनली फॉर अट्युनमेंट मला हा फक्त तेवढीच काळजी आहे की माझं अट्युनमेंट नको मिस व्हायला मला वीकडेज मध्ये, कारण ऑलमोस्ट नाहीच पॉसिबल आहे. आणि मी हो. इंडियन टाइम झोन मध्ये नाहीये मॅडम, सो मला 4 to 5 माझा कोर ऑफिस टाइम असतो इकडे. ओके, नो प्रॉब्लेम. So, आपण सॅटर्डे संडे मध्ये ऍडजस्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू. येस. एनीबडी एल्स? कोणाचे कोणाचे काय मेसेजेस आलेले आहेत? परत कधी शक्तिपात होणार आहे हे बघा. आता जो फ्री क्लास मधला जो शक्तिपात आहे तो आपण एकदाच घेतो. ठीक आहे. सो आता नेक्स्ट बॅच मध्ये जेव्हा असणार आहे फ्री क्लास मधला शक्तिपात, तेव्हा तुम्ही डेफिनेटली अटेंड करू शकता. त्याला काहीच बंधन नाही, तुम्ही कितीही वेळेला शक्तिपात अटेंड करू शकता. पण जर तुम्हाला पुढे क्लासला जायचं असेल, तुम्ही जर पैसे भरून पुढे क्लासला ऍडमिशन घेतलीत आणि तुमचा शक्तिपात राहिलेला आहे, तर अशा वेळेला आपण क्लास सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी तुमचा गार्डियन एंजल्सचा वेगळा क्लास घेऊन आपण शक्तिपात घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपल्या आर्च एंजल्सच्या क्लासमध्ये तुमचा गार्डियन एंजल्सचा शक्तिपात होणार नाही. किती लेवल्स आहेत हे बघा. ही लेवल 1 आहे जी आता आपण केली. लेवल 2 जी आता पुढे होणार आहे, आणि लेवल 3 म्हणजे ग्रँड मास्टर, जी अजून काही महिन्यानंतर आम्ही लॉन्च करणार आहोत. कारण का, ग्रँड मास्टर करण्यासाठी तुमच्या स्वतःची आधी 6 महिने प्रॅक्टिस झाली पाहिजे. सेकंड थिंग, ग्रँड मास्टरला खूप एनर्जी तुमच्याकडे जास्त पाहिजे. सो ग्रँड मास्टरसाठी आमचे पहिले नॉर्मल बेसिक बॅचेस जर झाल्या 6, त्याच्यानंतरच आम्ही ग्रँड मास्टर ओपन करणार आहोत. सेकंड लेवलची अट्युनमेंट सकाळी किंवा संध्याकाळी असेल का? कारण ऑफिसच्या वेळेत थोडं डिस्टर्ब व्हायला होतं. ओके. मी तेच म्हटलं ना आता, की जेव्हा सेकंड लेवलची जी अट्युनमेंट असते, आपण ती सगळ्यांच्या हिशोबाने, कारण का आपल्याला जेवढे क्लासमध्ये स्टुडंट आहेत तेवढे आपल्याला लागणार आहेत लाईव्ह. सो आपण त्या वेळेला ठरवू शकतो. मोस्टली सॅटर्डे किंवा संडेला आपण घेऊ शकतो. ओके. पेमेंट कुठे करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते. आपला क्लास संपल्यानंतर ग्रुपवरती मी पेमेंटचे सगळे डिटेल्स पाठवते, तिथे तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. ओके. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आजचा क्लास आपण इथेच थांबूयात. क्लासमध्ये मी जे प्रार्थना आहे ती सेंड केलेली आहे, जी डेली प्रेयर आपण म्हणणार आहोत ती सेंड केलेली आहे, आणि आपला जो 7 चक्रा हिलिंगचा साऊंड आहे, ऑडिओ, तो मी पाठवलेला आहे. सो तो रात्री झोपताना ऍटलिस्ट किंवा सकाळी उठल्यावर अगदी 10-11 मिनिटांचा आहे, तो तेवढा तुम्ही ऐकावा आणि आपली एनर्जी वाढवावी अशी इच्छा आहे. ओके. चल. सो आपण आज क्लास इथेच थांबवूयात. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. आपण एकत्र मिळून ग्रो होऊयात. सगळ्या एनर्जीचा वापर करून स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांची शारीरिक मानसिक एनर्जी लेवल आपण वाढवूयात, आणि लाईफमध्ये खूप पुढे जाऊयात. खूप खूप धन्यवाद. परत पाठवते साऊंड, मी परत पाठवते. ओके. ग्रेटफुल. चलो, थँक्यू सो मच.